सुज्ञा रेडी होऊन कुठे जातोय त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे पुढच्या आपल्या काहीच मिनिटांमध्ये। तर इथे दिवा मी लावलेला आहे, दिव्या त्यामुळे मला असं वाटतं की बालसंस्कार केंद्र जे आहे तो वर्ग जे आहे ते खूप उपयुक्त ठरत आहेत ह्या। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे शनिवार आणि तुम्ही विचार करत असाल की मी आणि सुज्ञा रेडी होऊन कुठे जातोय त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे पुढच्या आपल्या काहीच मिनिटांमध्ये। पण त्याआधी तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, जेणेकरून सुज्ञाला आम्ही जे नवीन तिच्यासाठी जी ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल। कदाचित त्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना होऊ शकेल म्हणून तर पाहत राहा व्हिडिओ पूर्ण पुढपर्यंत। आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, तर असं म्हणतात की संध्याकाळी 7 वाजता जे आपण रिच्युअल फॉलो करतो त्याने आपल्या घरात लक्ष्मी येते, लक्ष्मीच्या पावलांनी। तर त्यासाठी मी काय करते मी तुम्हाला सांगते। संध्याकाळी 7 वाजता पहिलं म्हणजे आपला दरवाजा जो आहे तो उघडाच ठेवायचा आहे, निदान 7:30 वाजेपर्यंत तरी। भले आता कसं होतं की सगळीकडे आता फ्लॅट संस्कृती आलेली आहे, चाळीमध्ये लोक फार म्हणजे चाळीमध्ये कसं असतं आपली दरवाजे नेहमी उघडेच असतात, पण फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघाल की दरवाजे बंद असतात मोस्टली लोकांचे। तर संध्याकाळी 7 वाजता, दिवसभर नाही पण संध्याकाळी 7 वाजता एक 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तरी आपला दरवाजा जो आहे तो उघडा ठेवायचा असतो। तर चला मी आता आमचा दरवाजा उघडते, कारण मी तुम्हाला सांगते पण मला पण करणं गरजेचं आहे की नाही। चला तसं दाराजवळ उंबऱ्यावरती रांगोळी काढणे, उंबऱ्याचे पूजन करणे हे आपलं नॉर्मल रुटीन असतं, म्हणजे डेलीचं जे रुटीन असतं तेच। पण इथे संध्याकाळी मी एक करते की संध्याकाळी आपल्या दरवाजाच्या जो उजव्या बाजू आहे, म्हणजे आपली बाहेर जाताना जी उजवी बाजू आहे दरवाजातून बाहेर जाताना तिकडे एक दिवा लावते आणि घरात धूप दाखवते। ते मी तुम्हाला दाखवते कसं करते ते। आता इथे तुम्ही बघू शकता हा दिवा मी इथे पंती जी आहे ती लावलेली आहे। लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की जर तुम्ही मातीची पंती लावत असाल तर दररोज ती पंती धुणं गरजेचं आहे, व्यवस्थित धुवून मग वात घालायची त्याच्यामध्ये। किंवा जर दुसरी जर पंती असेल तर शक्यतो तुम्ही एक स्टीलचा दिवा असतो किंवा असा पितळे कोणताही धातूचा दिवा असतो तो लावा। मातीची पंती तुम्ही 30 नाही यूज करायची असं बोललं जातं। तर मी हा दिवा आता आमच्या दरवाजात लावणार आहे। चला हां, आणि एक तेल तुम्हाला कुठलं वापरायचं, तिळाचं वापरू शकता, राईचं वापरू शकता, तुम्हाला जे हवं असेल ते तेल तुम्ही वापरू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही। किंवा तुपाचा लावायचा असेल तर तुपाचाही दिवा लावू शकता, मी इथे तेलाचा दिवा लावते। तर इथे दिवा मी लावलेला आहे, दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ किंवा एक कागद काहीतरी ठेवायचं, असाच दिवा नाही ठेवायचा। तर इथे दिवा मी लावलेला आहे तुम्ही बघू शकता। तर तसंच धूप दाखवणेही गरजेचं आहे, असं नाही की रोजच दाखवायला पाहिजे, कधीतरी एकदा किंवा 2दा आठवड्यातनं दाखवायलाच हवा। कारण त्याने कसं होतं असं बोललं जातं की जी आपल्या घरातली नेगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाते, त्यासाठी धूप दाखवायला पाहिजे। पण धूप दाखवताना लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की जर तुम्ही धूप दाखवता आहात तर तुम्हाला नारळाचा करवंटीचा म्हणजे धूर नाही करायचा आहे। आपल्याकडे जी शेणी असते ती शेणी आपल्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध असते, तर ती तुम्ही घेऊन त्याचा तुम्ही धूप दाखवला तरीही चालेल। मी तुम्हाला दाखवते कसं दाखवते ते। हे बघा हा शेणीचा तुकडा आहे, असं नाही की पूर्ण रोजच शेणी जाळली पाहिजे, एक तुकडा जरी घेतला तरीही चालेल। आणि तो तुकडा गॅसवर ठेवायचा किंवा तुमच्याकडे जो स्टोव्ह असेल स्टोव्हवर ठेवला तरीही चालेल। तर गॅसवर मस्तपैकी त्याला पूर्णपणे काळा होऊन द्यायचा आहे, तरच धूप चांगला पेटतो। आणि धूप दाखवण्यासाठी अशी बघा धुपाची पावडर किंवा खडा मिळतो ते तुम्ही आणू शकता। हे मी धुपाची एक बारीकशी बारीक म्हणजे मीडियम अशी पावडर आहे माझ्याकडे, ती मी वापरते धूप दाखवायला, जेणेकरून लवकर त्याचा मस्तपैकी सुगंध पसरतो आपल्या घरामध्ये। हे याच्यासाठीच असते की आपल्या घरामध्ये जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जायला मदत होते। त्यासाठी म्हणतात की आठवड्यात 2दा किंवा एकदा तरी ॲटलिस्ट धूप दाखवावा। तुम्ही एक करू शकता की तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं 1-2 थेंब तुपाचेही तुम्ही घालू शकता ह्याच्यावरती। हे बघा पूर्ण इथे आहे ना ते काळं असं झालेलं आहे, म्हणजे भाजलेलं आहे पूर्ण शेणी।
आता हे तुम्ही बघू शकता पूर्ण काळं झालेलं आहे शेणी, म्हणजे पूर्ण व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आणि हे दुपारचे जे पावडर आहे ते मी त्याच्यामध्ये घालते. मस्तपैकी धूर येतो, तुम्ही बघू शकता इथे. पूर्ण घरामध्ये आपण हे दुपारत घेऊन फिरायचं, म्हणजे जेणेकरून सगळा पूर्ण हा जो सुगंध आहे धुपाचा तो पूर्ण घरामध्ये आपल्या पसरतो. तर धूप मी एका जागी ठेवलेला आहे दुपारच, जेणेकरून जो सुगंध आहे तो सगळ्या घरात पसरेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जातो ते मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन कुठे जातो आहे ते. सुज्ञाला मी टाकलं आहे बालसंस्कार केंद्रामध्ये. बालसंस्कार केंद्र, या बालसंस्कार केंद्राच्या शोधात मी खूप दिवस होते. कसं आहे, माझ्या माहेरी बालसंस्कार केंद्राचे जे वर्ग आहेत ते खूप चालतात, पण माझ्या घरापासून म्हणजे आम्ही तिथे राहतो तिथून आम्हाला तिकडे माहेरी जायला नाही जमणार रोज रोज. तर मी इथे शोधातच होते. तर गोरेगावमध्ये आपल्याला एक बालसंस्कार केंद्र जे आहे ते छान अतिशय मॅनेज करतात असं मला वाटतं. आता सुद्धा मला वाटतं 2 ते 3 आठवडे झाले जाते त्यांच्याकडे. उद्या तिची स्पर्धाही आहे, जे श्लोक शिकवले जातात, जे गणपती स्तोत्र म्हणा किंवा काही स्तोत्र प्रार्थना शिकवल्या जातात त्याची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे ॲज सच कॉम्पिटिशन असं नाही, पण एक स्टेज फिअर असतं ना मुलांचं, ते जातं. परत संस्कृत भाषेवरती त्यांचं जे वर्चस्व असतं. आजकाल कसं होतं, मराठी मीडियम्समध्ये संस्कृत लँग्वेज आहे, मलाही शाळेमध्ये होती, पण सगळ्याच इंग्लिश मीडियम शाळेमध्ये असेलच असं नाही. त्याचबरोबर बालसंस्कार केंद्रामध्ये मुलांवर खूप छान संस्कार केले जातात, जे आपण आई वडील घरात करतोच. पण आता कसं झालं आहे की आई आणि वडील, आता काही लोक मला म्हणतील की अरे घरात आपल्या मुलांना आपण संस्कार देऊ शकत नाही का, त्यासाठी फीज भरून दुसऱ्या क्लासला किंवा दुसऱ्या मॅडमच्या हातात किंवा दुसऱ्या टीचरच्या हातात कशाला द्यायचं मुलांना. तुमचंही बरोबर आहे, आई वडील म्हणजे आपण घरात मुलांवर संस्कार करतो. पण आता आजकालच्या जमान्यात कसं झालेलं आहे, आई आणि वडील दोघांनाही टाईम नाहीये, दोघंही जॉबला जातात. कारण ऑब्व्हियसली आपली महागाई आहे, फीज भरणं, खाणं पिणं, आपली नेहमीची लाईफस्टाईल, कपडा लत्ता सगळं, त्यासाठी आपल्याला खूप सारे पैसे मोजावे लागतात आणि त्यासाठी ते कमवावे लागतात. तर दोघंही घरात नसल्यामुळे मुलांवर कधी कधी ते पाळणा घरात असतात, कधी कधी कोणाकडे नॅनीकडे असतात, म्हणजे असं असतं कोण सांभाळायला, कोणाच्या घरी बाईच येते. पण त्यावेळेला मुलांवर संस्कार करायला आपण कुठेतरी कमी पडतो का, तर त्यासाठीच हे बालसंस्कार वर्ग असतात. त्यामुळे कमी असेल म्हणजे स्वतःला कमी समजायची गरज नाही की अरे मी मुलांवर संस्कार नाही देऊ शकत, मी कशाला घालू वगैरे, असं काही नाहीये. तुमच्या मुलांना एक वळण लागतं. छान छान प्रार्थना स्तोत्र तिथे शिकवली जातात, जे आपण आपल्या लहानपणी, जसं की मला माहिती आहे ना, गणपती स्तोत्र माझ्या लहानपणी मी शिकलेले, पण मला अजून लक्षात आहे, मी अजूनही व्यवस्थित बोलू शकते, न चुकता न बघता. त्याचप्रमाणे माझ्या मुलीनेही तसा म्हणजे होतं ना एक सगळं शिकावं, म्हणजे असं म्हणणार नाही की तिला सगळंच यायला पाहिजे, पण जे संस्कार कसं आहे आणि टीचर जे संस्कार करतात किंवा एखादा शिक्षक जे संस्कार करतो ते वेगळे असतात आणि आई वडील जे संस्कार करतात ते थोडे वेगळे असतात. आपण कसं असतं, आपण प्रेमाने मुलांना शिकवतो, वेळ पडल्यावर कधीतरी आपण ओरडतो वगैरे, पण शिक्षकाचं तसं नसतं. शिक्षकांना धाकही असतो आणि त्यांना शिकवायचंही असतं. आणि मुलं, तुम्ही माना किंवा मानू नका, पण मुलं शिक्षकांचं जास्त ऐकतात. त्यामुळे मला असं वाटतं की बालसंस्कार केंद्र जे आहे किंवा वर्ग जे आहे ते खूप उपयुक्त ठरत आहेत आत्ताच्या ह्या पिढीसाठी, जिथे आपण आपले आई वडील म्हणून आपण त्यांना पूर्ण वेळ आपला नाही देऊ शकत. त्याच वेळेला थोडेफार संस्कार जर त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यावर केले तर त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी हे खूप फायद्याचा ठरेल असं मला वाटतं. आणि तो 1-2 तास रादर दॅन मोबाईल बघणे, टी व्ही बघणे, टी व्हीवरचे कार्टून्स बघणे, ह्यापेक्षा जर मुलं काहीतरी चांगली शिकत असतील तर घालायला काही हरकत नाही आहे. तर आता हे गोरेगावमध्ये, आता मला माहीत नाही हे किती गोरेगावचे लोक हा व्हिडिओ बघतील, पण गोरेगावच्या बाहेर जरी असाल तरी मी ह्या बालसंस्कार केंद्राचे जे दुसरे जे शाखा आहेत त्यांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या मुलांना तिथे पाठवू शकता. जास्त नाही, 1 तास फक्त असतं, 1 ते जास्तीत जास्त 1.25 ते 1.5 तास, जास्त नाही तुमचा वेळ घेणार ते शिक्षक जे आहेत ते. तर आणि फी ही मिनिमल आहे, असं नाही की 1000, 1200, 2000 वगैरे फी आहे.
फी ही मिनिमल आहे, तर तुम्ही किंवा मी भरू शकतो असं नाही आहे. कारण आपण साध्या हॉटेलमध्ये जरी खायला गेलो तरी तेवढं बिल नक्कीच करतो आपण, जेवढी या क्लासची महिन्याची फी आहे. तर तुम्हाला एकच सांगायचं आहे की आत्ता बालसंस्कार केंद्राची जी माहिती आहे, जी सुज्ञा जाते, ती मला वाटतं दादर, ठाणे आणि असं 1-2 शाखा आहेत. तर मी ती माहिती तुम्हाला देते विथ कॉन्टॅक्ट नंबर टीचर्सचे. आणि मला एक सांगायचं असेल की तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जिथे राहता तिकडे जरी नसेल तरी मंगळवार आणि गुरुवार त्यांचे ऑनलाईन क्लासेस चालतात. तर त्या ऑनलाईन क्लासेसमध्येही तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता. फक्त गोरेगाव म्हणजे आम्ही जिथे राहतो किंवा जिथे केंद्र असेल त्यांचा फायदा एवढाच आहे की बाकीच्या दिवशी सोमवार ते शनिवार म्हणजे बाकीचे जे 4 दिवस आहेत तिथे आपण प्रत्यक्ष जाऊन आपण शिकू शकतो. हाच एक फरक आहे. तर मी तुम्हाला डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि पुढे एक व्हिडिओही अटॅच करते आहे जो की सुज्ञा ऑनलाईन क्लासेस जी शिकते आहे त्याचा. त्या हार्डली मला वाटतं अर्धा 1 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण तुम्हाला ही आयडिया येईल की ऑनलाईनही कसं बालसंस्कार केंद्रामध्ये शिकवलं जातं. तर मी व्हिडिओ अटॅच करते, मी बघा, तुम्हीही विचार करा जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आणि एक मी मुख्य सांगेन की हा कोणताही पेड व्हिडिओ नाही आहे, कोणी मला सांगितलं नाही आहे की तू ह्याचं प्रमोशन कर वगैरे. मला आवडतं, मला वाटतं की माझ्या मुलीने जे शिकली आहे ते दुसऱ्यांच्याही मुलांनी शिकावं, त्यासाठी माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर चला मग आता टाईम झाला आहे हा बालसंस्कार वर्गासाठी जायचा. मी आता हा व्हिडिओ इथे संपवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.